सगळ्यांना ताजे गुढीपाडवा। सकाळपासून घरात फेस्टिवल वाईब होती। माझी वहिनी गुढीपाडवाची प्रिपरेशन करत होती। पूजाची थाली रेडी करत होती माझी बहीण आणि माझी वहिनी। थाली रेडी झाली तर आम्ही गुढी उभं केली। खूपच मस्त आणि पॉझिटिव्ह फील येत होता। आता वहिनीने पूजा स्टार्ट केली। गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि चांगल्या गोष्टीचा विजय, हे मी माझ्या शाळेमध्ये शिकले होते। त्यानंतर माझी सिसने पण आरती केली आणि आम्ही बाहेर जाऊन दरवाजाला हार लावला, नेगेटिव्ह एनर्जी येऊ नये म्हणून। त्याने आम्हाला तिच्या घरी जेवायला बोलवलं होतं, म्हणून आम्ही तिथे निघतच होतो। म्हणून मी पहिलाच मेकअप करून ठेवला होता। फक्त केस बांधायचे होते आणि लिप ग्लॉस लावायचा म्हणून ते पण करून घेतलं। त्यानंतर आउटफिट चेंज केला कारण ते बरोबर नाहीच होतं। तर हे फ्रॉक घातला, बघा किती मस्त दिसतोय माझा। OOTD फॅमिली सोबत निघालो आणि सगळ्यात पहिला तिथे पोहोचलो। आम्ही आशीर्वाद घेतला सगळ्यांच्या। तर थोडं गॉसिप करत बसलो, नंतर पुरणपोळी खाल्ली। जेवण झालं फटाफट निघालोच कारण संध्याकाळी मला जॉबला जायचं होतं। जॉबला गेल्यानंतर गरम होत होता म्हणून थोडं बसली आणि हे सेलिब्रेशन बघितलं ना। सगळं किती पॉझिटिव्ह वाईब वाटत होतं। सगळ्यांनी नऊवारी साडी घातली होती इव्हिनिंगला। टॉप नसता तर मी पण गेली असती। चला बघूया नेक्स्ट